नेर बाबुळगाव रोडवर साई वाईन बार जवळ असलेल्या माणिकवाडा जवळ रविवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मांगलादेवी येथील 2 तरुणांचा मृत्यू झाला। हा ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस चालक चालवत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मांगलादेवी येथील ग्रामस्थानियांनी केली। याच मागणीसाठी सोमवारी सकाळी यवतमाळ अमरावती महामार्गावर अडवून नागरिकांनी नेर पोलीस स्टेशनला गराडा घातला। दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मांगलादेवी येथील विलास किसनराव घावडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातात गंभीर जखमी झालेला अर्पित मंगळे याचा यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला। सदर अपघात पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार यांनी केल्याचा या नागरिकांचा आरोप आहे। सदर पोलीस निरीक्षक यांनी नंबर प्लेट नसलेल्या आणि रेती तस्करी करणारा ट्रक पकडला। यावेळी ट्रक चालकाने पलायन केले। त्यानंतर सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन येत असताना हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला। उपनिरीक्षक यांच्याकडे मांगलादेवी बीट असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत यावेळी विविध आक्षेपही नोंदविले। सदर उपनिरीक्षकासह सोबत असलेल्या पोलीसवर ही कारवाई करावी अशी मागणी यावेळी जमावाने लावून धरली। तणाव परिस्थिती निर्माण झाली असतानाची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी तातडीने नेर पोलीस स्टेशनला भेट देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली। यावेळी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बिहराणी, दामोदर वाघमारे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले। मांगलादेवी गावातले तमाम या ठिकाणी हजारो नागरिक आलेले आहेत। या नागरिकांचं येण्यामागचं मुख्य कारण एक आहे, आमच्या गावातले तरुण कर्तबगार मुलं या ट्रॅक्टरच्या रेतीवाल्या ट्रॅक्टरच्या गुन्ह्यामुळं, त्याच्या वागणुकीमुळं आणि सरळ सरळ पोलीस स्टेशनच्या दुर्लक्षपणामुळं आमच्या गावातले 2 मुलं जे कर्तबगार मुलं आम्हाला सोडून गेलेले आहे। आम्ही 1 घंट्यापासून पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये कॅमेरे CCTV तपासून राहिलो, पण ते आम्हाला जे तपासायला दाखवायला पाहिजे ते दाखवून नाही राहिले। आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे, मी गावचा सरपंच म्हणून बोलतो रविपाल गंदे, माझं एवढंच म्हणणं आहे गावाच्या वतीनं त्यांना का तुम्ही फक्त आम्हाला आणलेला कॅमेरा कसा, ट्रॅक्टर कसा आणला आणि ट्रॅक्टर गाडीवर चालवताना कोण होता एवढंच आम्हाला दाखवा। कारण का तर त्या ट्रॅक्टरला केस लागलेले आहे, केस त्या मुलांचे केस आहे, रक्त आहे, त्याच्यामुळे आमचा पूर्ण आरोप आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।